तरुणपणी आपण किती स्वप्न रंगवतो ना. राजा को राणी से प्यार हो गया असं वाटतं अगदी. म्हणजे एखाद्या राजाबरोबर आपलं लग्न होईल. काही मुलींना तर असं वाटत असतं ना की पावसामध्ये, भर पावसामध्ये माझ्या डोळ्यातले अश्रू ओळखणारा असाच मला जोडीदार हवे. आणि असा जोडीदार त्यांना मनापासून अगदी कुठेतरी असं बिंबवलेलं असतं की असा कुठेतरी मला प्रामाणिक जोडीदार मिळेल. पण मंडळी, खरंच इतका प्रामाणिक जोडीदार मिळतो का? आणि एखाद्या प्रामाणिक जोडीदाराला प्रामाणिक बायको मिळते का? बघा, इथे खूप ज्ञानबाची मेघ इथेच आहे. कारण काय होतं, खूपदा आपण आपला जोडीदार याच्याविषयी ना एक अशी रूपरेखा आखून ठेवलेली असते. आणि ती रूपरेखाच नेमकी कुठेतरी ती रेखा चुकते. आणि चुकल्यानंतर काय होतं? दुःख आणि खूप सारे अश्रू आणि खूप साऱ्या वेदना, खूप सारी तगमग आणि जिव्हारी लागलेल्या त्या जखमा आपण जपत 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 पुढचं आयुष्य जगतो. आजचा विषय हाच आहे मंडळी. तर मी ऑकल्ट एक्सपर्ट माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं मिस्टिकल एरामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही सगळे बरोबर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहणार आहात. इतका हा छान विषय आहे. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईकही करणार आहात आणि शेअरही करणार आहात. बरं, व्हिडिओतला विषय ऐकल्यानंतर मला तुम्ही कमेंटमध्येही सांगणार आहात की तुमच्या आयुष्यामध्ये असा राजा राणीचा मांडलेला खेळ कितपत निवांत चाललाय ते. बरोबर, मला येणारे मेसेजेस आणि मेल आणि माझे व्हॉट्सॲप वर मला मेसेजेस भरपूर येतात की ताई असं काहीतरी सांगा की आमचा नवरा काहीतरी कुठेतरी त्याचं बाहेर चालू आहे, घरातच कुणाशी तरी माझ्या जावेशी चालू आहे किंवा माझ्या बहिणीशी चालू आहे किंवा असं फलका ढमाणा असं खूप साऱ्या आपल्या एक विवंचना घेऊन प्रत्येक स्त्री तगमग मनाची करून तळमळीनं मला सांगत असते. आणि मला त्याचं फार वाईट वाटतं. मी आत्तापर्यंत एकाही पुरुषाला माझ्याकडे हा मेसेज केलेला नाही पाहिलं की माझ्या बायकोचं कुठेतरी अफेअर आहे. आणि खरंच नाही आहे बरं का मंडळी, असं अजिबात झालेलं नाही आहे. तर जेव्हा आपण एखाद्या साच्यामध्ये स्वतःला बांधून घेतो ना, तेव्हा आपल्या जीवाची होरपळ होते की माझ्या नवऱ्याचं कुठेतरी अफेअर आहे, माझा नवरा माझं घरात अजिबात ऐकत नाही, माझ्याच घरामध्ये माझ्याच कुठल्या तरी नातेवाईकांशी माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे. आणि हे सगळं असं डोक्यात साठवून आहे ना, आपलं काय होतं माहिती का तुम्हाला? आपण काय करतो हे सगळं डोक्यात साठवून कुठेतरी आपल्याला मनामध्ये ज्या भावना असतात ना त्या आपण गोठवतो आपल्या नवऱ्याबद्दल. आणि जेव्हा या भावना गोठवल्या जातात ना, त्यावेळेस त्याचा जो त्रास होतो ना तो कुठेतरी कुठल्या तरी रोगामध्ये त्याचं रूपांतर होतं. आजकाल BP वाढले, थायरॉईड वाढलेले आहेत, तुम्हालाही माहिती, एन्झायटी वाढलेलं आहे, डिप्रेशन वाढलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये काय होतं आहे, हायपर डिप्रेशनमध्ये लोक भरपूर खायला लागलेत, त्यामुळे वजनही वाढलेलं आहे. त्यामुळे मंडळी, जेव्हा तुम्ही एखादी भावना मनामध्ये गोठवता ना, तर सर्वात पहिले ती रिकामी करा. आणि ती कशी रिकामी करायची, मस्त असे उपाय शेवटी सांगणारच आहे. तर मला सगळ्या भगिनींना एकच गोष्ट सांगायची आहे आणि सर्व पुरुषांनाही एक गोष्ट सांगायची. आजच्या या व्हिडिओमध्ये आहे ना, अगदी अजिबात फॉरवर्ड न करता हा व्हिडिओ पहा, कारण तुम्हाला खूप काही या व्हिडिओतून शिकण्यासारखं आहे. सर्वात पहिले ज्या महिलांना, ज्या बायकांना हे माहीत आहे की माझ्या नवऱ्याचा अफेअर आहे आणि त्या अगदी वाघिणीसारख्या पुढे जातात, मला कळलंय तुझं अफेअर आहे, मला माहिती, असं आहे तसं आहे, हिच्याबरोबर आहे तिच्याबरोबर आहे, बरोबर, तर सर्वात ही घोडचूक पहिले बंद करा. कारण जो नवरा जर त्याचं अफेअर असेल आणि तुम्हाला लपून छपून तो ते करत असेल तर तो ते राजरोसपणे करायला लागेल. कारण आत्तापर्यंत तुम्हाला माहीत नसताना तो कुठेतरी तुम्हाला बिचकून असतो. पण जेव्हा तुम्ही उघडपणे छातीत ठोकपणे तुम्हाला वाटतं असं मी केल्यावर माझा नवरा घाबरेल, मग असं होईल, मग तसं होईल, तसं काही होत नाही मंडळी. हे आत्ताचं जग आहे. हे नवरे बिवरे घाबरणं विसरून जाता. आणि हे सगळं होण्याला कारणीभूत कुठेतरी ह्याच गोष्टी असतात की आपण आपल्या नवऱ्याला फक्त एक नवरा म्हणून वागवतो आणि आपण फक्त त्याची बायको बनतो. कळलं? जेव्हा तुम्ही त्याची मैत्रीण बनाल ना, तेव्हा त्याला बाहेर असल्या फालतू मैत्रिणींची गरज लागणार नाही.
तुम्हाला तुमचा संसार सांभाळायचा आहे ना, तर अरे रावी पहिले घरामध्ये बंद करा. नवऱ्याला वाटेल तसं बोलणं बंद करा. नवऱ्याला सारखं कारे तुरे अरे मारे हे करणं पहिले बंद करा. कुठे जातो, कशाला गेला, काय गेला, व्हिडिओ कॉल, फोन चेक, सगळं हे सगळं बंद करा. तुम्हाला जर चांगलं राहायचंय, तुम्हाला तुमचा संसार टिकवायचा आहे ना, तर सगळ्यात पहिले हे बंद करा. फोन चेक अजिबात करू नका. तो कुठे गेला याच्या मागे लागू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, अज्ञानात सुख. जितकं तुम्हाला त्या गोष्टी माहीत नाहीत तोपर्यंत तुमचा संसार चांगला आहे. जेव्हा तुम्हाला या गोष्टी माहीत होतात तेव्हा तुमचा संसार पूर्णपणे विस्कटतो. कारण तुम्ही स्वतःहून जेव्हा शेरणीसारख्या पुढे जाऊन सांगता ना, वाघिणीसारख्या मला माहीत झालं असं तसं सगळं, त्या क्षणाला तुम्ही तुमचा संस्कार स्वतः विस्कटलेला असतो. तो पुरुष जो काही करतो त्याने तर विस्कटलाच त्याच्याकडनं, पण तुम्ही तुमच्याकडनं अजून हातभार लावता. जर तुम्हाला तुमचा संसार वाचवायचा आहे तर शांत राहा, स्मार्ट होऊन काम करा. कळलं? तुम्हाला वाटतं हार्डवर्क केलं म्हणजे मी माझ्या नवऱ्याला सांगेन मी काय घाबरते का, मी काय अशी का. तुमचं सगळं तुमच्याकडे, तुम्ही घाबरत नसाल, अजिबात घाबरत नसाल, तुम्ही वाघीण आहात. पण का विचार पण करा की तुमचा नवरा बाहेर जायची त्याला गरज का वाटली. बरं, एखादा असतो नालायकच, कळलं, त्याचा लायकीचा पासच तुम्हाला कधी सापडणार नाही. तो नालायकच असतो, त्याला 10 जणींकडे जाण्याची सवयच असते. तुमची चूक असते त्यात असंही नाही आहे. पण एक आणखीन लक्षात ठेवा की जो नालायक आहे तो कधीच सुधारणार नाही. मग तुम्ही सुधारा, तुम्ही तुमचे विचार बदला, तुम्ही त्याच्या मागे लागणं सोडा, तुम्ही अशा माणसाच्या मागे आपले अश्रू ढाळणं सोडा. आणि एखादा व्यक्ती त्याचं बाहेर जो अफेअर आहे ना, तर अशा माणसासाठी तुम्ही अश्रू ढाळणं सगळ्यात पहिले बंद करा. कारण तुमच्या अश्रूला किंमत 0. त्या व्यक्तीला तुमची किंमत नाही आहे, तर तो काय बाहेरच्या बाईसाठी तुम्ही अश्रू ढाळणार आणि त्या अश्रूला तो काय किंमत करणार आहे? काही किंमत करणार नाही आहे. त्याच्यामुळे मी एकच सांगेन आणि आवर्जून सांगते की अशा लोकांच्या मागे अश्रू ढाळणं टाळा. तुमच्या अश्रूला ताकद बनवा, तुमचीच ताकद बनवा. असं कुठेतरी 4 चौघींजवळ बोलू नका की माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे, माझा नवरा असा आहे, माझा नवरा तसा आहे. घर का भेदी लंका ढोय ही म्हण तुम्ही ऐकली असेल, बरोबर? तर प्रत्येक गोष्टीला सिक्रेट ठेवा. ह्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याच्या नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही शेजारणीला सांगता, मैत्रिणीला सांगता, बहिणीला सांगता, कोणालाही सांगता, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला त्यांच्याकडनं सहानुभूती मिळेल? अजिबात नाही मिळणार सहानुभूती. उलटे तुमच्या या परिस्थितीचा तिकडे विनोद होईल. कळलं? मागे बोललं जाईल की हीच अशी वागत होती, ती तशी वागत होती, म्हणून त्याने असं केलं, तो कुठेच चुकला नाही. तुमच्यावरच सगळी बोटं येणार आहे. सासरी जरी सांगायला गेला तरी सासरचे म्हणतील त्याने असं केलंच कसं, बरोबर? तू कुठे कमी पडली? आणि मग शेवटी स्त्रीला काय वाटतं, मीच कुठेतरी कमी पडली, बरोबर ना? स्त्री कुठेतरी कमी पडली आहे ही भावनाच खूप हीन भावना निर्माण करते नंतर मनामध्ये की मीच कुठेतरी चुकले, जेव्हा दुसरे बोलायला लागतात. पण दुसऱ्यांनी बोलण्यापर्यंत आपण त्यांच्याकडे जायचंच नाही या गोष्टी सांगायला. आणि एक आणखीन गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा हे गोष्ट की कुठेतरी माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे ही गोष्ट जेव्हा तुम्ही एखाद्याला जाऊन सांगता ना, तो अफेअर एकदा करतो पण ते अफेअर तुम्ही 100 ठिकाणी बोलता. त्यामुळे तुम्ही तेच बोलून तेच सगळं तयार करताय तुमच्या आजूबाजूला की त्याचा अफेअर आहे, त्याचा अफेअर आहे, त्याचा अफेअर आहे. आलं लक्षात? त्या क्षणाला जेव्हा तुम्हाला कळतं, डोळे मिटून शांत बसा, देवासमोर, स्वामींसमोर एकदम शांत बसा, स्वामींशी बोला, स्वामी समर्थ महाराजांशी बोला. ते तुम्हाला यातून अगदी आरामात बाहेर काढतील, तुम्हाला वाटा तयार करून देतील, तुमचं मन खंबीर करतील, तुमच्या अश्रूंना तुमची ताकद बनवतील, तुमच्या अश्रू तुमची ढाल बनेल. पण स्वामींच्या समोरच बोला, इतरांशी बोलू नका. इतरांशी बोलल्याने काय होणार आहे? तुमच्या संसाराचा विनोद होणार आहे, बरोबर? तुम्हाला तोशरे दिले जाणार आहेत. त्यामुळे इतरांशी बोलण्यापेक्षा स्वामींशी बोला. मी तर म्हणेन नवऱ्याशीही बोलू नका की मला कळलंय वगैरे, अजिबात बोलू नका. हे काम ना मूर्ख बायका करतात, कळलं ना? अजिबात नाही. तुम्ही असं समजू नका की तुम्हाला कळल्यावर तो एकदम घाबरेल बिबरेल, अजिबात घाबरणार नाही. समोरची बाई जर अजून बेशरम असेल ना तर तिथं तुमच्या समोर येऊन वाद पण घालेल, त्याच्यासाठी तुमच्याच नवऱ्यासाठी ती हक्क दाखवून वाद घालेल. त्यामुळे तुम्ही थोडं शहाण्या बना ना, तुम्ही थोडं स्मार्ट वर्क करा ना. कशाला तुम्हाला हार्ड वर्क करायचे? बाईला जाऊन मारणं बिरणं, तिच्या घरी पोचणं, तिच्या 10 जणांना फोन करणं, हे सगळं बंद करा. हे सगळे ना खूप फालतू गोष्टी आहेत. आणि तुमचा वेळ इतका फालतू आहे का की तुम्ही कुठल्या तरी स्त्रीला, जिला तुम्ही ओळखतही नाही, काहीतरी तुमचा नवरा तिच्याबरोबर बोलत असेल, अफेअर असेल,
तिथे जाऊन तुम्ही त्या बाईशी काहीतरी अगदी बोलून भांडून बिंडून सगळं करून येता. तिची नाचक्की नका करायला जाऊ, तुमची नाचक्की होते. कारण चिखलात दगड मारल्यावर ते चिखल आपल्या अंगावर उडतो. आणि हे सगळं आपल्या घरातल्या आपल्या लेकरांसमोर होतं, मुलाबाळांसमोर होतं. मुलांच्या मनावर काय परिणाम होतो त्याचा, याचाही विचार करा. प्रत्येक वेळी आहे ना स्वतःचाच विचार करायचा, स्वतःच्या नात्याचाच विचार करायचा. जिथे नात्याला तडा गेलाय ना त्या क्षणापासून ठरवा, आज या नात्याला तडा गेलेला आहे, याच्या पुढे या नात्याला मी तडा जाऊन देणार नाही, अदरवाईज मीच हे नातं तोडून टाकते. दोन्हीपैकी एक, आर नाही तर पार. बघा मी मधलं बोलतच नाही, कारण मला माहिती आहे ॲडजस्टमेंट आत्ता या जगामध्ये 99% जोडपी ॲडजस्टमेंट करतात. आणि फक्त ॲडजस्टमेंट यासाठी करतात कारण त्यांना लहान मुलं आहेत, बरोबर? त्यामुळेच करतायत. आणि ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही ॲडजस्ट करून राहता. कारण तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही डिवोर्स केल्यानंतर तुम्हाला वाटेल तुम्ही दुसरं लग्न करणार, मग तुमचा सुखाचा संसार होणार. अजिबात नाही. परत तुम्हाला हेच मिळणार आहे. जिथे संसार आहे ना तिथे हे आहेच. संसारात जसं जंगलामध्ये तुम्ही जाता, हिरवगार जंगल असतं, पण कितीतरी ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल काट्यांची झाडं मिळतात ना, बरोबर? कितीतरी काटे प्रत्येक ठिकाणी मिळतात. एवढा सुंदर गुलाब आहे, खाली त्याच्या काटेच आहेत ना हो. मग तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की कुठेही जा, कसेही जा, तुम्हाला वाट्याला हेच मिळणार आहे. फक्त तुम्हाला ते कसं हँडल करायचं ना ते यायला पाहिजे. जेव्हा एखादा विषय आपल्याला कळतो, आपल्या लक्षात येतो ना, त्या क्षणाला तो विषय स्टॉप, आपल्या डोक्यामध्ये त्याला लॉक करायचं की ह्या विषयावर चर्चा होणार नाही, नाही मी नवऱ्याला विचारणार. त्याचा पाठलाग करायची गरज नाही. जसं मी सांगितलं, कुठलीच गोष्ट त्याची चेकबिक करत बसू नका. शांत बसा, रोजचं मेडिटेशन चालू करा. तुमचं नवऱ्यावर अतिप्रेम असेल ना तर तुम्ही नवऱ्याला मिळवण्याचा, त्याच्याशी चांगला वागण्याचा, बघा बात करने से बात बनती है, आणि प्रत्येक प्रश्न प्रेमाने सुटतो. कळलं? तुम्ही आधी वागत होता तसं न वागता थोडंसं वेगळं वागा. वेगळ्या पद्धतीने आपल्या नवऱ्याला हँडल करा. आणि ज्यांचं पटतच नाही आहे, ज्यांचं अगदी विकोपाला गेलेलं आहे ना, मी तर म्हणते त्यांनी निर्णय घ्यावा. अटीतटीचं असेल तर निर्णय घ्यावा. तिसरा एक प्रकार असा असतो की बायकांचे नवरे साधे असतात पण बायकांना उगाच संशय असतो, त्यामुळे त्यांचा संसार विध्वंसच्या मार्गावर चाललेला असतो. ते स्वतः त्या संसाराला तोडायच्या मार्गावर असतात. फक्त आणि फक्त संशयाला ना कुठेतरी थांबवलं पाहिजे. कारण हा संशय आहे ना, एकदा डोक्यामध्ये पडला ना की तो असा किडा असतो ना की तो वळवळच करत राहतो. तुमचा नवरा एवढा गंधर्व आहे का की जगातल्या सगळ्या बायका त्याच्यावरच मरणार आहेत? हां, आहे का एवढा? आणि जर असेल तरीही तुमच्याविषयी त्याला आदर असेल, प्रेम असेल ना, तर तो बाकी ठिकाणी शेण खायला जाणार नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला वाटतं की माझा नवरा नालायकच आहे, बरोबर, मग तुम्ही त्याच्याबरोबर का आहात? फक्त संशय घ्यायला, बरोबर ना? एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवायची की एखादा व्यक्ती जर गेलाय ना बाहेर, तो परत येणार. जो तुमचा आहे तो परत तुमच्याकडे येणार. पण जर तुमचा नसेल ना, काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे बायकांनो, डिपेंड राहू नका, अजिबात डिपेंड राहू नका. ही डिपेंड राहणं आहे ना, हे तुम्हाला कमकुवत करतं, तुम्हाला कमजोर करतं. कळलं? पहिल्या डिवोर्स होत नव्हते पहिल्या काळामध्ये. का होत नव्हते बरं? कारण बायका सहन करत होत्या. आत्ताच्या काळात डिवोर्स होत आहेत कारण मुलगी शिकली, प्रगती झाली म्हणतात, पण खरंच प्रगती झाली आहे का? संसार जर टिकवता येत नाही, तू मी तू, अरे तू रे, कारे बारे, हे सगळं चालू झालेलं आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली आहे, पण कुठल्या दिशेने झाली आहे प्रगतीची दिशा कुठली आहे? संसार वाचवण्याची आहे की संसार मोडण्याची आहे? ही कसली प्रगती झाली? आपण म्हणतो एखादं शेत उडवलं, बिल्डिंग झाली, वा डेव्हलपमेंट झाली. खरंच डेव्हलपमेंट झाली का? अरे शेतं गेली. शेतं गेली. आणि शेतं विकणारे ते शेतकरी. नवीन पैसा आल्यावर ताजे श्रीमंत लोक दागिना, गाड्या बिड्या घेऊन सगळं करतात, आणि नंतर सगळं संपलं की कुठेतरी दुसऱ्याच्या शेतात कामं करतात. मंडळी, ही वेळ आणू नका. कळलं? जिथे तुम्हाला वाटतं की मन कुठेतरी सांगते माझं की कुठेतरी बाहेर काहीतरी माझ्या घरातल्या व्यक्तीचं चाललेलं आहे, त्या क्षणाला शांत व्हायचं, काही बोलायचं नाही समोरच्याला. जसे वागतात त्याच्या उलट वागायला लागायचं, जास्त प्रेम द्यायचं, बाहेर जायचं, प्लॅनिंग करायचं, जास्तीत जास्त नवऱ्याशी बोलायचं, त्याच्या डोक्यात काय चालले ते काढायचं, बरोबर? त्याची मैत्रीण बना. आणि पुरुषांनो, तुम्ही बायकांना कमकुवत समजू नका.
त्या तुमच्यावर डिपेंड असतील. याचा अर्थ असं नाही की तुम्हालाही वाटेल तसं वागायचं आहे. मी काही पुरुष पाहिलेत, बायकोवर अतोनात प्रेम असतं त्यांचं. ते कधीच कुणाकडे मानेच्या खाली काय बाईकडे बघणार पण नाही, बाईच्या डोळ्यातही बघत नाहीत तिच्याशी बोलताना. कळलं ना? पण हे सोशल नेटवर्कने सगळी वाट लावलेली आहे, बायकांची पण आणि पुरुषांची पण. पण मंडळी, स्वतःवर ताबा ठेवणं ना केव्हाही चांगलं असतं. आपला घर संसार तुम्ही जर आज सोडणार असाल ना, तर येणारी पण म्हणणार आहे तू तिला सोडू शकतो, तो मला का नाही सोडणार. कळलं? त्या तिचाही तुम्ही विश्वास संपादन नाही करू शकणार. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा असं तुमच्या डोक्यात पण येत असेल ना, तर तिथेच थांबा. कारण तुमची लेकरं बाळं असतात घरात. कळलं? बाई नालायक असेल तर मी समजू शकते. एखादी बाई खूपच छळतीये, खूप नालायक आहे, म्हणजे तुमचं अगदी वाटच लावून टाकली. आहेत माझ्याकडे अशाही केसेस. कळलं ना? पण तरीही मी सांगेन की अशा वेळेस अटीतटीचा मार्ग आला की कोर्ट गाठायचं, त्रास करून घ्यायचा नाही, आजार वाढवायचे नाहीत. कळलं? सगळ्यात शेवटी महत्त्वाचा उपाय देणारे की ज्यांना खरंच त्यांचा संसार अगदी वाचवायचा आहे ना, त्यांनी काय करायचं? भोजपत्र. भोजपत्रावर नवऱ्याचं नाव लिहायचं, स्वतःचं नाव लिहायचं. नवऱ्याचं नाव लिहिल्यावर तिथे बेरजेची खून तयार करायची आणि पुढे आपलं नाव लिहायचं. आणि त्याच्या मागे माझा नवरा फक्त माझा आहे. कळलं? किंवा माझा नवरा माझ्याबरोबर खूप सुखी आहे, खुश आहे, आमचं आयुष्य छान चाललंय, असं मागे लिहायचं. बरं, हे लिहायचं डाळिंबाचा एक पेन असतो त्याने, डाळिंबाची जी काडी असते त्याचा एक पेन असतो त्याने लिहायचं. आणि ती चिठ्ठी आहे ना, त्याने घडी करायची ती. आता त्या डाळिंबाच्या पेनाने लिहायचं म्हणजे काय, नुसतं डाळिंबाचं पेन कसं उठणार ना त्याच्यावर, तर गंध येतो, अष्टगंध. त्याची लिंक मी तुम्हाला देईन ॲमेझॉनवरची, ती लिंक मी तुम्हाला पाठवीन की ती पूर्ण किट येते. आलं लक्षात? ती किट घ्यायची आणि त्या किटमध्ये तो गंध जो आहे ना, तो रोज वॉटरमध्ये वगैरे असं हे करून त्याच्यावर कुठलं तरी सेंट वगैरे मारून तुम्हाला ते सगळं लिहायचं आहे. भोजपत्र आहे ना, त्याची घडी करायची. घडी केल्यानंतर त्याला पूर्णपणे मधाच्या बॉटलमध्ये टाकायचं. पूर्ण मधाच्या बॉटलमध्ये डुबला पाहिजे तो, पूर्णपणे मधामध्ये. त्याच्यामध्ये एक वेलची टाकायची आणि वर एक दालचिनी पण टाकायची. ती झाकण लावून बॉटल घट्ट बंद करायची आणि कुठेतरी कोपऱ्यात ठेवून द्यायची. कळलं? आणि पौर्णिमेला ती बॉटल काढायची आणि काढल्यानंतर डाव्या हातात बॉटल घ्यायची, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा. बघा परत, डाव्या हातात बॉटल घ्यायची, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि काय करायचं? डोळे बंद करायचे आणि इंटेन्शन टाकायचं की माझा नवरा माझाच आहे, माझा नवरा फक्त माझाच आहे, माझा नवरा फक्त माझाच आहे. हे इंटेन्शन टाकायचं. परत ती बॉटल ठेवून द्यायची आणि ती बॉटल बाकी कुणालाही दिसता कामा नये. ती फक्त तुम्हालाच माहीत पाहिजे की ती तुम्ही कुठे ठेवली आहेत. कळलं? हा खूप सोपा आणि वर्कआउट करणार, म्हणजे वर्केबल मी तुम्हाला तोडगा दिलेला आहे. हा तोडगा सतत करा. दुसरा तोडगा, सतत स्वामींच्या समोर बोलायला लागा, स्वामींशी बोलायला लागा. जेव्हा जेव्हा स्वामींशी बोलताना तुम्हाला कळेल तुम्हाला तुमच्या आयुष्याची उत्तरं मिळायला लागलेत, मार्ग मिळायला लागलेत. आणि ज्या गृहिणी घरी नुसत्या बसून आहेत ना, त्यांनी काही ना काही कामं चालू करा, म्हणजे त्यांचं माइंड बिझी राहील. कळलं? नाही तो खाली दिमाग शैतान का घर. मंडळी, दुखणं वाढवण्यापेक्षा ना बिझी होऊन जा, म्हणजे दुखणी पण वाढणार नाहीत, ॲक्टिव्ह पण राहाल आणि डोकं नको तिथे लागणार पण नाही. पुरुषांना तर मी सांगितलंच आहे, चालतं बोलतं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त करू नका. कारण कोणीतरी घरामध्ये असतं ज्याचा तुमच्यावर फार जीव असतो. बाई नालायक असेल तर मी समजू शकते हो, मग तर तिच्याकडे लायकीचा पास नाही मागू शकत आपण. पण बाई चांगली आहे, घरातली बाई चांगली आहे, लक्ष्मी चांगली आहे. त्या लक्ष्मीला दुखावलं तर त्या त्रास तुम्हालाच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं सांभाळा, स्वतःला सांभाळा, तुमचं घर सांभाळा, सगळं सांभाळा आणि आयुष्य मस्त करा, सुखात राहा. ठीक आहे? चला लवकर पटापट माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या आयुष्यात काय चालू आहे. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.